नमस्कार. महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. बघा, गेल्या कित्येक दिवसापासून माता बहिणी 21व्या हप्त्याची वाट बघत होत्या की 21वा हप्ता कधी मिळणार. आणि भरपूर दिवसापासून अफवा देखील पसरल्या होत्या की 21वा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार, या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार. परंतु खऱ्या अर्थाने हप्त्याचे वितरण होणार आहे का आणि हप्ता कधी मिळणार? बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार का, वितरण येणार का? तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्वतः आज या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आला आणि महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा अपडेट दिले आहे की महिलांसाठी आज या ठिकाणी खुशखबर आली. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आज या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आला. आता महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का फक्त मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार? तर बघा बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि सध्या JR सुद्धा प्रसिद्ध करण्यामध्ये येत आहे. आताच्या ठिकाणी महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अपडेट दिली की बहिणीला मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते एकत्र मिळणार. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. माता बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते मिळणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, परंतु एक अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. सरकारच्या माध्यमातून 3 टप्पे जारी करण्यामध्ये आले. म्हणजे की बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा, 3 टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. आज या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार, उद्या 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आणि बघा त्यानंतर पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार. म्हणजे की एका दिवसामध्ये 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. आणि या ठिकाणी आज वाटपाचा पहिलाच दिवस आहे. आज महाराष्ट्र राज्यामधील बहिणींना बघा, याच 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये 21वा हप्ता व 22वा हप्ता मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते सोबत मिळणार आहे. मग कोणते आहेत ते 12 जिल्हे? ज्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज लाभ जमा केला जाणार, चला तर मग पाहून घेऊया. तर बघा माता बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता खुशखबरच देण्यामध्ये आली. मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी आज मोठी आनंदाची बातमी समोर आली. राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित 3,000 रुपयांचा निधी वितरित करायला आता सुरुवात केली आहे. आणि आत्ताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया आता योगाने सुरू करण्यामध्ये आली आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली. सरकारने या प्रक्रियेसाठी मोठा निधी मंजूर केला असून ज्या महिलांना गेल्या काही दिवसापासून हप्त्याची प्रतीक्षा होती त्यांना आता मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळत आहे. आज सकाळपासूनच वितरण सुरू झालं आहे आणि सरकारने यादीमधील पहिला जिल्हा सांगितला नागपूर आणि नाशिक. बघा, या जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि मोबाईलमध्ये मॅसेजसुद्धा येणार असून महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हो माता बहिणींनो, आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. मग या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करा. बघा, राज्याची आर्थिक परिस्थिती बघता आणि तांत्रिक कारणामुळे गेल्या काही काळामध्ये हप्ता वितरणास थोडा विलंब झाला होता. मात्र चिंता अजिबात करू नका, आता तो प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला असून सरकारच्या माध्यमातून यादी आली आणि चंद्रपूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये देखील लाखो बहिणींच्या खात्यावर आज 3,000 रुपये पाठवायला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील महिलांना या आर्थिक निर्णयाचा मोठा आधार मिळत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला जात आहे. बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या देखील ऐकल्या होत्या की अक्षय तृतीयेच्या दिवशी हप्ता जमा होणार. तर कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशाच महत्त्वाच्या खऱ्याखुऱ्या अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इतर महत्त्वाच्या देखील अपडेट
तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अचूकपणे आपल्या चॅनलमध्ये सांगण्यामध्ये येतात. बघा आता या ठिकाणी ओरिजिनल असे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वितरण आता टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आणि बघा माता बहिणींनो, आज या ठिकाणी 12 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकांना तशा स्पष्ट सूचना दिल्या आहे. आणि सरकारने पुढील जिल्हा सांगितला अकोला जिल्हा. बघा अकोला जिल्ह्यामध्ये देखील आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असून ज्यांनी KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण केले आहे अशाच बहिणीला लाभ मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे की पुढील जिल्हा सरकारने अटी आणि पात्रतेची कडक तपासणी सध्या सुरू केली असून ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे अशांना अजिबात लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही बघा अशांना लाभ मिळणार नाही. आता कोणाला लाभ मिळणार? ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही, ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचे उत्पन्न 2 लाख 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आज लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बघा आणि पुढील जिल्हा सरकारने सांगितला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते तपासावे, कारण तेथे 2 महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. KYC केलेल्या बहिणींनाच लाभ मिळत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं ज्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही आणि ज्यांची शेती मर्यादित आहे अशाच बहिणींना लाभ मिळणार. बघा ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा कमी आहे अशा बहिणींना लाभ मिळतोय. गोरगरीब बहिणींना लाभ मिळतोय. आज या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये लाभार्थी बहिणींना लाभ मिळत आहे. बघा माता बहिणींनो, प्रत्येक तासाला एका तालुक्यामध्ये पैसे सोडले जात आहे. DBTचे बटन दाबल्यानंतर आता महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, ज्यामुळे सध्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे. बघा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण करण्यामध्ये येणार आहे. पुढील काही दिवस आता ज्या बहिणींचे नाव या यादीमध्ये आले नाही बघा अशा बहिणींना लाभ मिळणार आहे. बघा आज फक्त 12 जिल्ह्याचा क्रमांक सरकारने सांगितला आहे आणि सोलापूर आणि सांगली या भागामध्ये सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये लाभ मिळणार आहे. आता बघा तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही. तुमचं नाव यादीमध्ये येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्या. बघा बीड आणि जालना या भागामधील महिलांना सुद्धा 3,000 रुपये मिळत आहे. हो बहिणींनो, अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. गेल्या कित्येक दिवसापासून अफवा पसरत होत्या. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे धाराशिव आणि अमरावती या भागामधील महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळत आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे नाव यादीमध्ये नाही त्यांनी मुळीच काळजी करू नका, कारण हे वितरण अजून काही दिवस सुरू राहणार आहे. आणि बघा जेव्हा कधी यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम यादी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यामध्ये येते. बघा ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि त्यासोबत आता हप्ता कोणकोणत्या बहिणींना मिळणार लक्षामध्ये ठेवा. ज्यांनी KYC केली अशा बहिणींना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे ही योजना जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत बंद पडणार नाही. आता महिलांना आज वितरण होत आहे का? तर हो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे. म्हणजे की बहिणींनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही वाट बघा, कारण की कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येऊ शकतात. ही होती सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.